वंदना कांबळे, उदगीर, दिनांक 1 मे 1991. प्रिय चांदो मामा, सप्रेम नमस्कार. मामा, तुला पत्र लिहावं असं कितीतरी दिवसापासून मला सारखं वाटत होतं, पण जमलंच नाही. आज मात्र तुला पत्र पाठवायचंच असं ठरवून लिहायला बसलीये. अक्षरशः लक्षावधी किलोमीटर अंतरावरून या पत्रातून मी तुझ्याशी बोलतेय. तू इतक्या दूर असलास ना तरी आम्हाला नेहमी जवळच वाटत आलायस. पृथ्वीवरच्या आम्हा सर्व मुलांचा तू आवडता मामा आहेस बर का. लहानपणी ना आम्ही तुझ्याजवळ टोपी मागत फिरायचो. आज नाही उद्या या असं तू म्हणायचास, पण तो उद्या कधी उगवलाच नाही. जेवताना तुझ्या तूपवाटीत माशी पडायची आणि तू उपाशी राहायचास. त्यावेळी आम्हाला खूप वाईट वाटायचं. निंबोणीच्या झाडात तू लपायचास ना, त्यावेळी तुला हुडकून काढायला फार मज्जा यायची. तू सापडलास ना की आम्हाला किती आनंद व्हायचा म्हणून सांगू. आणि हे मामा, त्या निंबोणीच्या झाडाडून ना किती छान दिसायचास रे तू. पौर्णिमेच्या रात्रीचं तुझं मोहक रूप तर काय वर्णावं. तुझं चांदणं पृथ्वीवर पडलं ना की सागराला भरती येते की नाही, त्याचप्रमाणे त्या रात्री सगळी सृष्टीच शोभायमान होते. रानवन आनंदाने डोलायला लागतात. नद्या, नाले, सरोवर उल्हासाने खिदळू लागतात. मुलामुलींनाच नाही तर इथल्या प्रत्येकाला ना तू मनापासून आवडतोस. सगळ्यांनाच अगदी जवळचा वाटतोस. आम्ही माणसं तुझ्या मोहात पडलोय ना, हे काही खोटं नाही बरं का. अरे म्हणूनच तर इथल्या माणसांनी तुझ्यापर्यंत येण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली आणि त्यासाठी ना त्यांनी निरनिराळी यानं तयार केली. त्याच्यात पासून तो अंतराळामध्ये भिरभिर भिरभिर फिरला. तुझ्याकडे येण्याचा मार्ग त्यांनी शोधला आणि एक दिवस अपोलो नावाच्या यानातून पोचलाच की तुझ्यापर्यंत. त्या यानात नील आर्मस्ट्रॉंग होता. तो तुला भेटला की नाही रे? खरं सांग चांदो मामा, त्यावेळी तुला काय वाटलं रे? पृथ्वीची मुलं भेटली म्हणून आनंद झाला असेल ना तुला. तुझ्यावरून ते आमच्याशी बोलले. तुझी भेट झाली ना म्हणून त्यांना खूप आनंद झाला होता. त्यांचं ते बोलणं ऐकलं आणि तुलाच भेटल्याचा आम्हाला आनंद झाला. चांदो मामा, पृथ्वीवर सुद्धा आनंद आहे रे. मौजच मौज आहे. मग येशील ना रे तू आमच्याकडे या पृथ्वीवर? तुझी भाची वंदना. पत्ता श्री चांदो मामा, द्वारा, आकाश. तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या बालपणीचे आणखीन कुठले धडे ऐकायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा.